नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 3 ते 3 या टिपकांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर त्यासाठी आपण समांतर असे 3-3 टिपके हे काढून घ्यायचे आहेत. पहा अशा पद्धतीने 1, 2 आणि 3. चला तर आता त्याला आपण चौकोन काढून घेऊयात. खूपच सुंदर असा. चला तर अशा पद्धतीने आपला हा चौकोन काढून रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण आतल्या साईडला मधल्या टिपक्यांना जोडून एक चौकोन काढून घेत आहोत. चौकोन काढून झाल्याच्या नंतर आपण मधल्या चौकोनाला गुलाबी रंग देऊन घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर असा गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे. गुलाबी रंग देऊन झाल्याच्या नंतर आता आपण पुढच्या डिझाईन काढत आहोत आणि साईडच्या जे कोण आहेत आपण त्याला हिरवा रंग देऊन घेणार आहोत. चला तर मग देऊन घ्यायचं आहे. चला तर आता शेवटचा त्रिकोण राहिलेला आहे हिरवा रंग द्यायचा. तर खूपच सुंदर आणि छान अशा पद्धतीने आपण हा हिरवा रंग देऊन घ्यायचा आहे. चला तर मग हिरवा रंग देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याला आता पुढचे डिझाईन काढूया. चला थोडंसं डार्क करून घेऊया चौकोन आपले. त्याच्यानंतर आता मधल्या साईडला आपण रेघ काढून घ्यायचे 1 आणि त्याच्या साईडला 1, 2 आणि 3 अशा रेघा काढून घ्यायच्या. 1, 2 आणि 3. आता त्याला क्रॉस होईल असे आपण मधोमध एक रेघ काढत आहोत. 1. आता त्याच्या दोन्ही बाजूला 3-3 रेघा समांतर अशा काढून घ्यायच्या आहेत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसत आहे. तर याच्यानंतर आपण पुढची डिझाईन काढणार आहोत. तर आता आपण गुलाबी रंगाचे जे टोक आलेले आहे चौकोनाचे तिथे आपण 4 पाकळ्या चारही बाजूंना मोठ्या मोठ्या साईजच्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या पाकळ्यांच्या मधून डिझाईन काढायची आहे. खूपच कमीत कमी टिपके, लागणारा वेळही कमी आणि दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक अशी रांगोळी ही वाटणार आहे. चला तर मग खूप सुंदर पद्धतीने आपण असे हे 4 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. याच्यानंतर आता आपण त्याला क्रॉस होतील अशा छोटी मोठी मोठी अशी रेघ काढून घ्यायची आहे. चला तर मग फटाफट काढून घ्यायत. आधी मोठी रेघ चौकोनाच्या बाजूस काढायची. 1, पुन्हा 2, त्याच्यापेक्षा लहान रेघ, त्याच्यापेक्षा लहान रेघ आता काढायची आहे. नंतर 3 आणि ही 4 आणि हे 5 अशा 5 रेघा काढून झालेल्या आहेत. आता त्याच्यानंतर ती रेघ आपण पाकळीच्या
समांतर अशी चौकोनाला जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने अशाही आपण रेघा जोडून घेतलेल्या आहेत. याचप्रमाणे आपण आता राहिलेले 3ही पाकळ्या अशाच प्रकारे डिझाईन आपण काढून घेणार आहोत. चला तर मग 1, ही 2, ही 3, 4 आणि ही 5 अशा पद्धतीने रेघा आपण काढून घेणार आहोत. आणि परत त्याच्या रेघा चौकोनाला जोडून आपण कमळाचा आकार देऊन घेणार आहोत सुरेख आणि सुंदर पद्धतीने. पहा तर किती छान वाटत आहे डिझाईन. देवघरासमोर, अंगणासमोर किंवा दारासमोर तुम्ही जरूर काढा एकदा तरी ही रांगोळी. लाखात एक रांगोळी आहे. खूपच सुंदर आणि खूपच सोप्या पद्धतीने काढलेली रांगोळी आहे. चला तर मग काढून घेऊयात राहिलेल्या 2ही पाकळ्यांमधली डिझाईन आपली. चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला डिझाईन्स वगैरे इझिली पाहता येतील. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशा प्रकारे रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आपण चौकोनाला डार्क शेड देतो आहे. आणि आता जे त्रिकोण आहेत हिरव्या रंगाचे त्याच्यामध्ये आपण गुलाबी टिपके देणार आहोत. 1, 2, 3 आणि हे 4. काढून झाल्याच्या नंतर बोटाच्या सहाय्याने गोलाकारात पसरवून त्याला पांढरे टिपके साईडने आपण असे देणार आहोत. चला तर मग देऊन घेऊयात. तेही टिपके आपण बोटाच्या सहाय्याने पसरवून घेत आहोत गोलाकारात. थँक्यू. अशा पद्धतीने रांगोळी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण एक पाकळी काढून त्याला 2 चकऱ्या काढून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीच्या. आता हे आपण 4ही बाजूला अशीच डिझाईन काढून घेणार आहोत. म्हणजे डिझाईनची सुंदरता आणखीन वाढेल व दिसायला खूपच सुंदर आणि आखीव रेखीव अशी वाटेल रांगोळी. थँक्यू. आता आपण प्रत्येक पाकळ्यांच्या इथे गुलाबी टिपके देऊन घेऊयात. आणखीन छान अशी वाटली पाहिजे डिझाईन. धन्यवाद.